हॅलो फ्रेंड्स, मी राखी पाटोळे. ढांठडांच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी यांना. हो, अगदी बरोबर ऐकलं, स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी. आता त्यांचं हे नामकरण मी केलेलं नाहीये, तर सिनेमाच्या पोस्टरवरच ही आदलाबदल केलेली आहे. काय बरं कारण असावं हो? आणि हे कलरफुल असणारे जे फुगे आहेत, या फुग्यांमध्ये नेमकं दडलंय तरी काय? एक काम करूयात, थेट भेटूयात सिनेमाच्या टीमलाच. लहानपणी आपल्या हातात असणारे फुगे ते नंतर आयुष्यात येणारे वेगवेगळे फुगे यांचा खरं तर वेगवेगळा अर्थ असू शकतो. विचारांच्या बबल्स याच्याबद्दल बोलतोय मी, आणि त्याबद्दलचा अर्थात वेगवेगळे अर्थ आणि त्यातले अन्वय अर्थ. माझ्या बाजूला बसणारे दोन अत्यंत म्हणजे सज्जनांची मांदियाळी आहे खरं तर त्यांच्याकडून जाणून घेऊया फुगेंचा अर्थ नेमका काय आहे आणि फुगे म्हटल्यावर आपल्या मनात येणारे विचारांचे बबल्स कुठपर्यंत जाऊ शकतात. नाही, मला असं वाटतं की फुगे म्हणजे आनंद. कारण वयाच्या दुसऱ्या वर्षापासून ते वयाच्या अगदी 90पर्यंत माझ्या माहितीत असं कुठलाही माणूस नाही ज्यांनी फुगे बघितल्यावर त्याच्या मनात दुसरी कुठली इमोशन येते. फक्त स्माईल येतं चेहऱ्यावर फुगे बघितल्यावर. सो माझ्यासाठी फुगे इज कलर्स, फुगे इज हॅपीनेस, आनंद. माझ्यासाठी फुगे म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या हातातून ते सुटून जातात. वा वा. आणि मग आपण का त्यांना घट्ट पकडून ठेवलं नाही असे विचार मनात येतात. आणि मग खूप वेळ आपण मनाला स्वतःला दोष देत बसतो की जर आम्ही थोडं घट्ट पकडून ठेवलं असतं तर आज फुगे माझ्या हातात असतात, ते असे हवेच्या लोकांनी वरती गेले नसते. तर मला असं वाटतं काही सुटलेले क्षण असतात आयुष्यातनं, पर्सनल आयुष्यातनं, जे या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळाली. ते माझ्यासाठी फुगे आहेत आणि अर्थात आनंद आहेच आहे. क्या बात आहे. एक इतकी गोड माणसं असताना तुम्ही म्हणजे तुमच्या सोबत करताना स्वप्न काय मनात भावना होती? कारण अत्यंत सज्जन निरागस अशी माणसं घेऊन फुगे करायचा असा विचार कुठून आला? तुम्ही सगळे एकाच टीम मध्ये आहात, मी काय बोलणार. ह्यांचं सगळे म्हणजे हे दोघंच टीम ना? सगळे हा, हे जे सज्जन निरागस दिसत आहेत त्या बाबतीत मी एकच म्हणेन, दे आर फॅन्टॅस्टिक ऍक्टर्स. बाकी दोघंही पण चेहऱ्यावर बघा, म्हणजे खरंच म्हणजे त्यांच्याकडे बघूनही मला असं वाटतं. नालायक शब्द चालतो का टीव्हीवर? थेट काय बोलते म्हणजे मला असं वाटतं की आपण कुठल्या तरी चर्चासत्रात बोललो आणि कुठल्या तरी एका विषयावरनं तू विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एक वादावादी संघर्षाचं वातावरण निर्माण झालं. तू नाव ठेवलंय, सांगते ना. पण आधी ते दोघं अत्यंत डांबरट आहेत. ते डांबरट आहेत म्हणून त्यांनी ही कथा लिहिली आहे. आणि मला वाटतं त्यांनी असं ठरवलं की छळणेबल सगळ्यात कोण आहे. आसपास बघितले सगळे डिरेक्टर, सगळ्यात जास्ती कोणाला छळता येईल आपल्याला, सगळ्यात छळणेबल कोण आहे, तर ही. म्हणून ते मला त्यांनी निवड केली की तू डिरेक्ट कर. ती आता युती झाल्यामुळे ते जास्त आहे की अगोदर खरं तर आधीच होती युती ती. फक्त म्हणजे स्वप्नीलचा डांबरटपणा मला माहिती होता. सुबोधला मी ओळखते बरीच वर्ष, पण इतर महाराष्ट्रासारखं मला पण त्याचं रूप माहिती नव्हतं. मग मला कळलं तो फ्रॉड आहे. पण अरे, तो माझ्या बिल्डिंग मध्ये राहूनही मला हे माहित नव्हतं अजूनपर्यंत. स्वप्नील पण एवढा डांबरट झालाय तो ह्याच्यामुळे. नाहीतर तो खूप प्रेमळ आणि असं सपोर्टिव्ह आहे, पण ह्याच्यात तो डायरेक्ट विरोधी पक्षात जाऊन बसला. म्हणजे इतर सगळ्या पिक्चर्समध्ये माझ्या बाजूला असणारा माझा भाऊ कम्प्लीट विरोधी पक्षात जाऊन बसला. आणि त्यांचं एकमेव मिशन म्हणजे पिक्चर वगैरे सगळं नंतर, मस्ती करणं पण नंतर, की स्वप्नाला छळणं, हे एकमेव ध्येय आणि मिशन घेऊन त्यांनी हा पिक्चर केलाय असं मला ठामपणे वाटतंय. पण ह्या सगळ्यात आनंददायी क्षण यांनी दिलेला कोणता असेल? किंवा त्यांना छळण्यात तुम्ही छळलंच नाही का, फक्त छळून घेतलं? मी छळून घेतलं फक्त. आणि फक्त एक खूप मोठी प्रेरणा मिळाली आहे मला त्यांच्याकडनं. खूप मोठी प्रेरणा आहे की मला खूप मोठं डिरेक्टर व्हायचंय. ते पूर्ण मला जे इन्स्पिरेशन म्हणा, मोटिवेशन म्हणा, ते त्यांच्याकडनं मिळालंय. कारण मी जेव्हा जेव्हा त्यांना रिहर्सलला बोलवायची तेव्हा ते असे माज करून सांगायचे, आम्ही रिहर्सल करत नाही, तुम्हाला करायचं तर करा, तू आणि प्रसाद भेंडे रिहर्सल करा. तेव्हा मी ठरवलं की मी एक दिवस काय खूप मोठी डिरेक्टर होणार आणि ह्या दोघांना साईन करणार आणि 30 दिवस फक्त रिहर्सल करायला लावणार. एकही शॉट घेणार नाही, कॅमेरा रोल होणार नाही. कौतुक काय वाटलं माहिती? प्रसादला पण काढला होती बघता. प्रसाद पण काढला रे. प्रसाद का पत्र, तुम्ही दोघं आहात. प्रसाद कट झाला बघ. इतका जीव आहे. कसं आहे बघ. पण हे सगळे आरोप मान्य आहेत? हे मला असं वाटतं की महाराष्ट्राला सुबोध भावे काय ते माहितीच आहे, महाराष्ट्राला मी काय ते माहितीच आहे. त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होत असतात. दोन अत्यंत निरागस आणि अत्यंत अबोल आणि भाबडी
भाबडी व्यक्तिमत्व म्हणजे गायीच्या डोळ्यातलं कारुण्य आमच्या दोघांच्या आहे किंवा हरिण साधारण अशी 2 व्यक्तिमत्व इथे आहेत आणि अशाच 2 व्यक्तिमत्वांची गोष्ट आहे. ते जेव्हा आजूबाजूचे कोल्हे तरस अशा प्राण्यांच्या सान्निध्यात सापडतात तेव्हा त्यांचं काय होत असेल बिचार चित्रपटात झालेलं आहे. निश्चितपणे. प्रार्थना, तुलाही असंच वाटतं? हो, म्हणजे सुरुवातीला मला पण असंच वाटायचं की हे दोघं असे भोळे भाबडे, असे साधे, हे सगळ्या अफवा आहेत, असं काही नाहीये, मुळीच नाहीये. ट्रस्ट मी. म्हणजे उलट मला असं म्हणतात की मी यांच्यासमोर भोळी होती. हो ना स्वप्नात? अगदी खरं, निरागस होती. ह्या दोघांची वेगळी युती आहे का? तुम्हाला सांगू त्यांनी काय केलंय? शॉर्ट होता स्वप्नात, ते सांगते ना कसं छळलंय ते. पूजाचा सिक्वेन्स होता. मी आणि स्वप्नील पूजेला बसलोय आणि खरे पुजारी, म्हणजे ते ज्युनियर आर्टिस्ट नव्हते, खरे पुजारी होते आणि ते बसले होते. ते खरी पूजा करत होते आणि शॉट थांबला होता. मला पाणी हवं होतं. तुम्ही सांगितलं जरा मला पाणी द्या ना. तर माझ्या स्पॉट दादाने एका काचेच्या ग्लासात पाणी दिलं, ह्याच्या बॉटलमध्ये पाणी दिलं. मी प्यायले आणि पिऊन गेल्यावर स्वप्नीला म्हणतो, काय 2 शॉटच्या मध्ये तू असं मारतेस? तो पुजारी असे झाले जरा. आला आणि म्हणे की काय वोडका शॉट्स, म्हणजे तू काय असं कुठे काही तुला काय म्हणजे कळतं की नाही? दारू कसली पिते तू सीन मध्ये? आणि पूर्ण तिथे असलेल्या सगळ्या लोकांना हे जाहीर झालं की मी दारू पिते सीन चालू असताना. पण ह्या सगळ्यातली म्हणजे तुला ज्या पद्धतीने वाटणारा सुबोध भावे होता किंवा स्वप्नील तशा अर्थानं खूप घट्ट जवळचा मित्र, सुबोध बद्दल पण असं म्हणतेस तू? तेच तर म्हणते, फ्रॉड स्वप्नील होता. मी आधी सुबोध दादा असं म्हणायचे आउट ऑफ रिस्पेक्ट की आपण म्हणजे आता संपलं हे ती टेलिव्हिजनला सांगते की आधी मी दादा म्हणायचं. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवावं की जो आदर खोटा का होईना संपला दाखवत होती, तोही आता राहिलेला नाही. आता ती जवळजवळ इकडे हाक मारते. कोण येतो सूर्या इकडे इथपर्यंत ती आली. असं वागवते ती हल्ली आम्हाला. ही वेळ आली म्हणजे विचार करा ना किती खरंच किती नाही. म्हणजे सुबोध दादाबद्दल जे लोक म्हणतात असं की तो खूप साधा बोळा. परत ती दादा म्हणालीच पण नेमकं मला वैचारिक कन्फ्युजनचं ढळढळीत उदाहरण म्हणजे नाही, ज्या पोकर फेसने असं आपल्यासमोर बघणार ना की आपल्याला जरा भीती वाटते की नाही मग आपण बोलाय, पण बोलल्यावर कळतं ना की सगळं खोटं आहे. पण या सगळ्यातली तुमच्या दोघांची केमिस्ट्री, नकळत ते ज्या पद्धतीने बोलतात हे दोघंही, ती एक वेगळी आहे. म्हणजे लिखाणापासून ते रुपेरी पडद्यापर्यंत. नाही, आणि सिरियसली मला कम टू द सिरियस पॉईंट जे आम्ही नेहमीच असतो की बेसिकली स्वप्नील आणि माझी फक्त हाय हॅलो इतकीच ओळख होती ही फिल्म करायच्या आधी. आमच्या दोघांकडे एक फिल्म आली होती पण ती झाली नाही आणि आम्ही दोघंही एकाच जिमला जातो, तुला माहिती आहे, परवडेकर सरांकडे. आणि ते आपल्याकडे बघूनही कळतं, ते आपल्याकडे बघून कळतात की आपण रेग्युलर जिम करणारी माणसं. आणि व्यायामशाळेत असताना खूप आमच्या चर्चा व्हायची की आपण कधी एकत्र काम करणार, कारण आम्हाला दोघांना एकमेकांच्या कामांबद्दल रिस्पेक्ट आहे, प्रेम आहे. बोलणं होता 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 एक दिवशी आम्ही खूप इकड तिकडच्या गोष्टी, मग ही गोष्ट कशी वाटेल, ती गोष्ट कशी वाटेल, आणि असं काही विषय ठरला नव्हता की अमुक विषयावरच करायचं, असं काही ठरलं नव्हतं. आणि एक दिवशी चालता चालता अचानक हा विषय दोघांच्या बोलण्यात आला आणि आम्ही दोघंही थांबलो. कट्टू आम्ही जिममधनं बाहेर पडलो, त्याच्या घरी गेलो आणि मग तिथनं आम्ही भेटायला सुरुवात केली, तो विषय डेव्हलप करायला सुरुवात केली. मग त्याची एक गोष्ट मनात आली, ती गोष्ट लिहून काढली. मग हेमंत ढोमे चित्रपटात आले, त्यांनी त्याचा स्क्रीन प्ले केला, डायलॉग केला, स्वप्नातही आली, स्वप्नाने त्याचं दिग्दर्शन करायचं ठरवलं आणि मग बाकी सगळी टीम येत गेली. पण मला असं वाटतं की आधी फक्त एकमेकांबरोबर ॲक्टर म्हणून आम्हाला काम करायचं होतं, पण फुगेचं शूटिंग ज्या दिवशीपासून सुरू झालं ना तेव्हापासून आम्हाला असं वाटतं की आता आम्ही मित्र म्हणून एकमेकांबरोबर काम केलं पाहिजे. कारण ॲक्टर टू मित्र हा प्रवास फार इंटरेस्टिंग होता, फार खूप चांगल्या पद्धतीने घडला. आणि मला असं प्रामाणिकपणे वाटलं याच्यावर काम करताना की एक ती जाहिरात असते कायम की उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसी, तर ती इनसिक्युरिटी आमच्या दोघांमध्ये कधीच नव्हती काम करताना. उलट त्याची जास्त चांगली असू देत असंच कायम वाटत होतं. आणि मला असं वाटतं की मी ह्या प्रकारच्या विषयातल्या चित्रपटासाठी खूप नवीन खेळाडू आहे. म्हणजे माझा नुकताच नर्सरीत प्रवेश आहे, आत्ता मला अक्षर ओळख होती आहे, पण ह्यांनी काही अक्षरं ऑलरेडी गिळवलेली आहेत. हा 10वीतला मुलगा आहे,
तिने काही गिरवलेली आहेत, प्रार्थनाने काही गिरवलेले आहेत. मोहन काका तर त्याच्यातले PhD होल्डर आहेत. आनंद इंगळे कॉलेज पास आउट आहे. सुहासताई सुद्धा वाटते तशी साधी नाही, ती सुद्धा महाड ॲम्बिस आहे. त्यामुळे अशा सगळ्या एका वेड्या टीम बरोबर काम करताना एकतर स्क्रिप्ट फार अप्रतिम हेमंतने लिहिलं होतं. बिकॉज ऑफ स्वप्नाताई त्याला एक कौटुंबिक चित्रपटाचा दर्जा प्राप्त झाला, कारण हा विषय मांडणं खूप अवघड होतं. म्हणजे इतका तो लाईनवरचा होता की एखादं पाय जर इकडे तिकडे पडला असेल तर तो फसला असता. पण तिच्यामुळे तिने खूप उत्तम पद्धतीने तो सांभाळला आणि तिच्यामुळे ही फिल्म एक कौटुंबिक फिल्म झाली. ती वाह्यात फिल्म झाली नाहीये. ती ज्याला आपण म्हणतो की कुटुंबातला कुठलीही व्यक्ती, स्त्री पुरुष दोघंही, लहान मुलं मोठी माणसं एकत्र बसून या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात, इतकी गोड फिल्म झाली. त्यामुळे आता मला असं वाटतं की स्वप्नील आणि मी सातत्याने एकत्र काम केलं पाहिजे, कारण आता फक्त नट म्हणून नाही तर आता मित्र म्हणून ती गरज निर्माण झाली. वा वा. म्हणजे सुबोध जोशी आणि स्वप्नील भावे म्हणजे हे कॉम्बिनेशन मध्येच गंमत आहे. ही तारेवरची कसरत करणं ठरवून अशा पद्धतीचा टास्क, कारण लालिश्क वेगळा होता किंवा मितवा वेगळं होतं, हे सगळे प्रयत्न म्हणजे प्रत्येक जण ठरवत असताना मी याच्यात कम्फर्टेबल आहे. पण मला असं वाटतं की स्वप्नाचं ही वैशिष्ट्य आहेत की ती स्वतःला नव्याने आजमावू पाहते. प्रयत्न असतो माझा. आणि ही फिल्म जेव्हा स्वप्नीलने मला सगळ्यात आधी नरेट केली तेव्हा मी खूप हसले आणि मी त्याला विचारलं, अरे डिरेक्टर कोण आहे? माझ्या पण डोक्यात नव्हतं की त्याच्या डोक्यात आहे की मी करावं. आणि तो म्हणे, अगं वेडी तूच कर ना. आणि मग ते स्क्रिप्टिंग जसं जसं सुरू झालं, बरं मला स्वतःला कॉमेडी खूप आवडतात. आय थिंक हास्यरस हा खूप महत्वाचा रस आहे आपल्याकडे लिटरेचरमध्ये, आणि मराठी ऑडियन्ससाठी हे लिटरेचर, मराठी कॉमेडी लिटरेचर याला खूप मोठं स्थान आहे. आपण त्याला थ्रिलर धरत नाही किंवा काय म्हणतात नॉन सेन्सिटिव्ह पण म्हणत नाही आणि नॉन सेन्सिबल पण म्हणत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे त्याला खूप मोठा एक रिस्पेक्ट आहे. आणि मला पण खूप वाचन करायला आवडतं मराठी वगैरे. तर जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मला कुठेच वाटलं नाही की हे काही एक एडल्ट झोनमध्ये जाऊ शकतं वगैरे. पण तरीही होतं ना, जेव्हा इम्प्रोव्हाइज करतो, रिहर्सल करतो, तेव्हा एखादं काहीतरी सजेशन येतं. पण मग आम्ही सगळ्यांनी तो कॉन्शियस डिसिजन घेतला होता की आपल्याला खूप कौटुंबिक चित्रपट करायचा आहे, जो आजी नातवंड सगळ्यांनी एकत्र बसून बघायला पाहिजे. त्याच्यामुळे खरं तर ती तारेवरची कसरत नव्हती, कारण की हे दोघं माझ्याकडे एकतर एक्सलंट ऍक्टर्स होते. माणसं कशी असो, ऍक्टर्स खूप सुंदर आहेत ती. आणि हा जे काय आहे ना अंडर करंट स्ट्रॉंग असलेले जहाल वाक्य आहे. म्हणजे आय वुड से की महाराष्ट्राचे 2 बेस्ट ऍक्टर्स, आय हॅड द ऑनर ऑफ वर्किंग विथ देम. आणि खूप कोऑपरेटिव्ह आहेत दोघंही जण. आणि ते त्यांची काही सजेशन्स पण असली तर कधीही असं नाही की नाही आम्ही म्हणतोय हे करायलाच पाहिजे. ते माझ्याशी येऊन डिस्कस करतात. मी बहुतेक वेळा मी ओके म्हणते, कधी मी नाही म्हणाले तर दुसरा प्रश्न नसतो, ओके नको. सो इट्स अ ग्रेट ऑनर टू वर्क विथ सच ग्रेट ऍक्टर्स. म्हणजे नॉट ओनली परफॉर्मन्स वाईज पण प्रोफेशनलिझम म्हणा त्यांचं, किंवा वर्क एथिक्स म्हणा, रिहर्सल्स करत नाही हे सोडून बाकी सगळे याच्यात. आणि इट्स अ फॅक्ट की आय थिंक आय एम डॅम लकी टू ऑलवेज वर्क विथ. पण रिहर्सल्स न करण्यामागचं कारण काय आहे की मनात असतं? मला सांग, रिहर्सल्स कोणाला लागतात? नाही सिरियसली खरं, रिहर्सल्स कशाला लागतात? म्हणजे ते करेक्ट होत आहे की नाही हे जरा तपासून पाहावं. ते आम्हाला माहितीच आहे. परफेक्शन ते करेक्ट होणारच आहे. किंवा आम्ही जे करू ते करेक्ट होणार नसतं तर मग आम्हाला कशाला घेतलं असतं? मग ज्यांचं करेक्ट होत नाही त्यांनी रिहर्सल करा. त्याच्यासाठी प्रार्थना आहे, नीता आहे, मी आणि प्रसाद भेंडे. ती आहे प्रसाद भेंडे आहे. बरोबर, कॅमेरा मागून. हा म्हणजे मुळातच आम्हाला घेतलंय कारण आम्ही चुकू नये म्हणून. ते चुकू नयेत म्हणून. मग कित्येकदा आम्ही टेकही गेले नाहीत. रिहर्सल तर खूप लांबची गोष्ट आहे. वा वा. पण ही केमिस्ट्री म्हणजे टचवूड, म्हणजे इतकी गोड माणसं आयुष्यात असणं, म्हणजे भाऊ म्हणून. आणि सुबोध आता नव्याने, कारण 4,500 मध्येही सुबोधला अर्धा जास्त. 500 किलोमीटर परत कुठे जाऊ असं झालं मला. आता कुठे जाऊ फिरायला? 500 किलोमीटर. 4,000 शूट करताना 3.5 तासाचं फुटेज आहे ना. सॉरी. पण त्या सगळ्या गोष्टींमध्येही सुबोधला ती पुनरावृत्ती तुमच्याकडे आहे, याचाच अर्थ त्यातले काही उत्तम गुण, कारण त्यालाही त्याच पद्धतीने किंवा प्रार्थनालाही त्याच अर्थाने रिपीट केलेलं आहे. तर ही केमिस्ट्री आणि ती माणसं फॅमिलीतली होणं, आणि स्वप्न तू त्यांना सामावून घेणं आणि तूही त्यांच्यामधलं एक असणं, हे काय मॅजिक आहे? मला वाटतं आम्ही ना कुठेतरी वैचारिकरित्या पण खूप एकमेकांना सपोर्टिंग आहोत. म्हणजे जो मी विचार करते तो स्वप्नीलच्या डोक्यात पण येतो, तो सुबोधच्या डोक्यात पण येतो.
कारण कुठेतरी जर रॅडिकली वेगळे आम्ही विचार करत असतो ना, तर तात्विक मतभेदच एवढे झाले असते ना की त्याच्यामुळे काम करणं खूप अवघड होतं. मग बरं, त्या लोकांनी पण खूप काम केलंय फिल्म्समध्ये, माझ्यापेक्षा खूप जास्त केलंय, त्याच्यामुळे त्यांची मतं असणं हे खूप नॅचरल आहे. सुबोध स्वतः डिरेक्टर पण आहे, स्वप्नीलनी खूप काम केलेलं आहे, टेलिव्हिजन म्हणा, फिल्म्स म्हणा. पण कुठेतरी मला असं वाटतं की आमच्या लक्षात आलं की देर इज अ रॅपो, आणि आम्ही सगळे एका पेजवर असतो, 90% एका पेजवर असतो आणि 10% आम्ही डिस्कस करून येतो एका पेजवर. तर हे खूप रेअर असतं. आणि माझ्या नशिबाने माझ्या साऱ्या पिक्चर्समध्ये, मराठी फिल्म्समध्ये, हे प्रत्येक फिल्ममध्ये होत गेलं. स्वप्नील बरोबर 3 पिक्चर, म्हणजे आम्हाला तर आता आय थिंक आम्हाला बोलावं पण लागत नाही. त्याच्या डोळ्यात मला कळतं की अच्छा हे त्याला काहीतरी गडबड वाटते, किंवा माझ्याकडे बघून तो असं येऊन काय झालं, आणि कोणालाही माहिती नसतं, पण त्याला तेवढं कळतं की काहीतरी सटकली हिची. तर तो रॅपो झालाय. तोच आता सुबोध बरोबर आता लास्ट 4000 किलोमीटर फिरलो ना आम्ही जेव्हा. पण स्वप्नील, कशा अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी, कारण तिसरं एक काय तिचा, आणि तू त्यामधला एक सामाजिक जो भाग आहे किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं तारतम्य बाळगून आहेस त्या सगळ्या गोष्टी. ही गोष्ट ज्यावेळेला स्वप्नाकडे तू कर असं म्हणून सांगणं, त्यातला एक तारतम्याचा भाग, आणि या सगळ्या प्रकरणाकडे तू कशा अर्थानं. जेव्हा मी आणि सुबानी गोष्ट लिहिली तेव्हा मी अगदी प्रांजळपणे मान्य करतो की हा काही मोगले आझम नाही आहे, हा काही आउट ऑफ द बॉक्स गोष्ट, अरे क्या कहाणी लिखी वगैरे असं काही नाही. इट्स अ फॅमिली एंटरटेनर, इट्स अ फील गुड फिल्म. शुभ्याच्या भाषेत सांगायचं तर हा ब्रोमॅन्स आहे. जसा रोमॅन्स असतो तसा हा ब्रोमॅन्स आहे. 2 मित्र जे भावासारखे आहेत त्यांची गोष्ट आहे. तर ना आम्हाला दोघांनाही इनहेरंट भीती होती की हा विषय ना कदाचित ओव्हरबोर्ड जाऊ शकणारा विषय आहे. मला मनापासून असं वाटतं की फुगे अत्यंत फसवा चित्रपट आहे. तो वरकरणी दिसायला अत्यंत सोपा वाटत असला परफॉर्मन्स वाईज, एक्झिक्युशन वाईज, तरी पण तो खूप डिफिकल्ट आहे. कारण तो जरा या साईडला आला ना तर तो ड्राय आणि ब्लँड होतो, अनइंटरेस्टिंग होऊ शकतो, आणि जरा त्या साईडला गेला ना तर तो चीप होऊ शकतो. तर ती लाईन मेंटेन करणं फार गरजेचं होतं. आणि मला असं वाटतं की स्वप्ना माझी बहीण आहे किंवा माझी लाडकी डिरेक्टर म्हणून आहे, पण तिला तो सेन्स खूप ब्रिलियंट आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या मी काय, मोहन काका काय, सुहासताई काय, आनंद काय, शुभ्या काय, प्रार्थना, नीता, आम्ही सगळे इतकं करायचो ना सेटवर, पण तिला इतकी क्लॅरिटी होती. ती म्हणायची हा सुपर्ब आहे, हे करू नको, सुबोध हे करू नको, स्वप्नील ते तू असं करतोस ना ती ऍक्शन काढून टाक, ती चीप वाटते. त्याला एक कदाचित इथे तो कॉन्टेक्स्ट एक शब्द चुकीचा आहे, पण भावना पोचायला म्हणतो की त्याचं पावित्र्य जपणं, त्या गोष्टीचं, ते फार गरजेचं होतं. आणि मला खात्री होती की स्वप्नाकडे तो टॅलेंटही आहे, माणूस म्हणून ती समजही आहे, आणि डिरेक्टर म्हणून ती केपेबिलिटी आहे. काय नको असणं हे कळलं की एक्झॅक्टली हवंय हे आपोआप. कारण देवाच्या कृपेने काय हवं आहे ह्याचे ऑप्शन देणारे कलाकार तिच्याकडे होते. मग तुम्ही मोहन काकांना सांगा, ते 20 तऱ्हेने एक सीन करून दाखवू शकतात तुम्हाला. तुम्ही चूज करायचं की ह्यातलं तुम्हाला कुठला टेक हवा आहे. इतक्या ताकद आहे त्या ऍक्टरची. सो ती ताकद असणं हिच्याकडे. मला असं वाटलं की स्वप्ना को, म्हणजे सुब्या को पूछा की स्वप्ना को पूछे. सुब्या म्हटलं सुपर्ब चॉईस आहे, पूछ. कारण मी आणि सुब्याने डे 1 पासून या गोष्टीचं जे काही केलंय, फ्रॉम कास्टिंग टू एव्हरीथिंग, ते एकत्र एकमेकांना विचारून केलंय. कारण ही दोघांचं क्रिएटिव्ह बेबी, म्हणजे दोघांनी मिळून तयार केलेली गोष्ट आहे. सो जितकी माझी तितकी त्याची आहे, किंबहुना एक पैसा जास्त त्याची असेल. सो त्यामुळे मी म्हटलं स्वप्ना तुम्हाला सुपर्ब आहे, बात करके ते. म्हटलं बरं, तिला देवाच्या कृपेने मला तिला आणि तिला मला विचारायला लागत नाही, आम्ही सांगतो एकमेकांना की स्वप्ना तू हा सिनेमा करायचा, असा असा पुढचा, आता तू काम सुरू कर. किंवा ती मला सांगते की भाई अगली पिक्चर आपण ये करने वाले, अभी तू देख ले कैसा. सो म्हणून मला असं वाटतं की फुगे एक अत्यंत एंटरटेनिंग सिनेमा होऊन सुद्धा अत्यंत फॅमिली स्पेस मधली फिल्म झाली. जो तू चित्रपट बघितला तुला असं वाटलं की अरे हा विषय फॅमिली स्पेसचा नसू शकला असता कदाचित. हा म्हणजे हाच विषय अत्यंत गंभीर स्वरूपाचा रडारड असलेला सुद्धा होऊ शकला असता. पण मला असं वाटतं अनेक माणसांच्या मनात जे तिरकसपणा असतो ना, तो तिरकसपणा या फिल्ममध्ये आहे ना, ती त्यातली गंमत आहे. अजून एक गंमत सांगते. गोव्याच्या शेड्यूलला या दोघांनी मला बोलवून सांगितलं की हा पिक्चर संपेपर्यंत तू आमची बहीण नाहीयेस, तू आमचा भाऊ आहेस. वा वा. त्याच्यामुळे तो कम्फर्ट त्यांना हवा होता. आणि आय थिंक तो आता तरी मी आठवण करून द्यावी लागते, आता बहीण परत. आणि त्यामुळे ती मजा आली. मग त्यामुळे तू जर पिक्चर पण बघितला तुझं असं लक्षात येईल की तू पण खूप हुशार जर्नलिस्ट आहेस, आणि तुझं वाचन आहे, तुझं लिखाण आहे, तू सिनेमांबद्दलचा खूप अभ्यास आहे. तुझ्या असं लक्षात येईल की तू एखादा सीन बघशील ना, तुझ्या लक्षात येईल की अरे हा सीन वेगळ्या पद्धतीने होऊ शकला असता. तो मोह कदाचित 4 टाळ्या आणि 4 लाफ्टर जास्त काढता आले असते. तो मोह कॅटेगरिकली टाळला गेलाय त्याच्या फॅमिली स्पेस जपण्यासाठी. वा.
तर ते संयम आम्ही सगळ्यांनी पाळला आणि त्याचं श्रेय स्वप्नाला आहे. ती सतसत विवेकबुद्धी त्यावेळेला Correct. असणं अत्यंत की तिथे गरजेचं 4 लाफ्टर काढायचे किंवा तिथे 2 पंच काढायचे किंवा तिथे गॅलरी प्लेन आहे. हा त्यातला संयम त्या विषयाच्या एक्स फॅक्टर असताना सुद्धा त्यातला संयम आणि मेंटेन निगुतीने हाताळलं. सगळ्यात त्यातली महत्वाची गोष्ट आहे ना, त्या सगळ्या कॅरेक्टर्स मधला बेसिक इनोसन्स टिकून राहणं. वा. तो इनोसन्स जर स्मार्टनेस कडे गेला असताना तर ते पिक्चर फसला असतं. तो इनोसन्स टिकवण्याचं सगळ्यात मोठं काम तिने आमच्या सगळ्यांकडनं करून घेतलं आणि तो इनोसन्स सगळ्यांनी सांभाळलाय. म्हणजे राईट फ्रॉम आनंद, अनुराधाताई, नीता, प्रार्थना, मोहन काका, डोम्या. सगळे आणि हेमंत डोमे ज्यांनी लिहिला सिनेमा. नाही आणि ते दिसतच आहे रे, डोळ्यातच बघ ना काय इनोसन्स. तो नाही, तो आहेच आहे. त्यामुळे आम्हाला म्हणून आम्ही रिहर्सल करत नव्हतो. कधी कधी आम्ही तिला उधार पण द्यायचो, कारण थोडा इनोसन्स दे ना, थोडा इनोसन्स दे ना, असं करून. 4 सीन्स मध्ये झाले. म्हणजे जसं आपण रक्त देतो ना, तसे आमचे इनोसन्स आम्ही बाटल्यांमध्ये जमा करून ठेवले, कारण ते खूप रेअर आहेत. तर ते मग ह्यांना आम्ही इंजेक्शनद्वारे इनोसन्स. आणि त्या इनोसन्स मध्ये आमच्याकडे निगेटिव्ह ग्रुपच सगळे पॉझिटिव्ह इनोसन्स. पण प्रार्थना तुला काहीतरी मगाशी म्हणायचं होतं, असं इथपर्यंत आलं आणि थांबलं. असं खूप वेळा होतं की मला खूप म्हणायचं होतं पण मी गप्प होते किंवा मी हसायला लागते. पण ह्या सगळ्यात मी या दोघांना तटस्थपणे काम करताना पाहणं आणि त्यातला एक भाग असणं, कशा अर्थानं तू या सगळ्या एकूण प्रोसेसकडे पाहिलं? नाही, मी खरंच आय फील फॉर्च्युनेट. म्हणजे मला खूप असं वाटतं की ती 4वी-5वी फिल्म आहे माझी, पण ऍक्च्युली एवढे मोठे कलाकार, एवढे मोठे डिरेक्टर, आणि लगेचच बिना म्हणजे मला स्वप्नात मितवा झाल्यानंतर तिने ऑफिसमध्ये बोलवलं आणि तिने सांगितलं म्हणून सगळ्यांना आता. आणि हे तेच म्हणतात म्हणूनच तिला घेतलंय, अदरवाईज नाही. माझ्यात काही टॅलेंट नाहीये. गाववाली तर रिक्षा चालवायला आणतात ना, कपड्यांच्या दुकानात काम बरं, तिला किती तिकीट प्रीमियरची देणार आहात तुम्ही? काय आहे म्हणजे ते का? आणि तेवढंच आहे. ज्युनियर पिक्चर किती आले ती आता म्हणली 4 तेवढेच मिळणार. आणि कुठल्या स्क्रीनची? ती 2 नंबरच्या स्क्रीनची आणि पुढची. का कारण 2 तिचे आयुष्य 2 नंबर. नाही, कारण तिला काय इच्छा होती, ती म्हणजे मला मोठा चित्रपट करायचा आहे. मोठं म्हणलं पुढची तिकीट घे, मोठा वाटेल सिनेमा. एकला व्हीआयपी असणार म्हणून 2. आणि नीता शेट्टीला तर उभं राहून बघायला लागणार, कारण तिचं पहिलं पिक्चर चित्रपट. तिला एकही पास मिळणार नाही. नीता शेट्टी, येस. तिच्या नावात एक ठेका आहे. ठेका आहे. ठा शेट्टी, ठहराव. पण ह्या सगळ्यांबरोबर ही काय मॅजिक आहे म्हणजे की जे दिसतं ना ऑन स्क्रीन, म्हणजे तशा अर्थानं बघायला गेलं तर म्हणजे आता फुगे त्यातला आता गेला वेगळा अर्थ आहे, म्हणजे त्या सगळ्याला फुलही वेगळा अर्थ असण्याची शक्यता आहे. कारण शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिसतो तुम्हाला नॉर्मल किंवा थोड्या वेळाने हा बहुव्रीही समास आहे आणि त्यातला भावेप्रयोग आहे असंही तो म्हणेन. पण मला असं वाटतं की त्या सगळ्याबद्दल इतकं थेट बोलणं आणि तशा अर्थानं त्या तुमच्या रिलेशनशिपची एक मॅजिक आहे, रिलेशनशिपच म्हणतोय मी, तर त्यामधली ती मॅजिक उलगडून आत्ता दाखवता येईल की काय आहे? म्हणजे नाही, मतलब मॅजिक मला असं वाटतं की सुज्ञ रसिक प्रेक्षकांना या इंटरव्ह्यूमध्येही ते मॅजिक दिसलं असेल. कारण हे मॅजिक पुट ऑन नाही करतायत, ह्याची रिहर्सल होऊ शकत नाही. एका पॉइंट नंतर 2 कलाकार टेबलवर काय आणतात ह्याला मर्यादा आहे. त्याच्या पलीकडे तुमचं रिफ्लेक्शनच ते त्याच्या पुढे घेऊन जाऊ शकतं. मला मेरेल स्ट्रीपचं एक वाक्य खूप आवडतं, खरं तर खूप माझ्या तोंडी शोभत नाही, पण त्या असं म्हणलं होतं की प्रत्येक भूमिकेसाठी ना कलाकार आपल्यातला एक पीस देत असतो. अ पार्ट ऑफ मी गोज इन टू एव्हरी रोल ऑफ माइंड, असं त्या म्हणतात. तर मला असं वाटतं की फुगेमधला जो ब्रोमॅन्स आहे ना, तो विदाऊट एनी अतिशयोक्ती तो खरा आहे, तो स्क्रिप्टचा भाग नाही. तो स्क्रिप्टच्या पलीकडला ब्रोमॅन्स आहे. तर खरंच एकमेकांबद्दल मध्ये ते वाटतं, कारण गिव्ह अँड टेक मध्ये ही ती मजा आहे, ती जेन्युइन आहे, ती स्क्रिप्टेड नाहीये आणि ती डिरेक्टरनी सांगितलेली नाही, ती आलेली आहे. आणि ती कुठून आली तर आम्हाला खरंच माहिती नाही. परमेश्वराची कृपा आहे, कारण वी जस्ट क्लिक्ड फ्रॉम द फर्स्ट शॉट. कारण मला अजूनही आठवतं गेल्या वर्षीचा 21 नोव्हेंबर साधारण कट्यारचं प्रमोशन उतरदीच्या ह्याच्यात होतं आणि त्यावेळेला हा मला म्हणाला की अब्बी फुगे दादा, तो ड्राईव्ह करत होता, मी बाजूला बसलेलो आणि तो मला सांगत होता देख ना अभी मजा आहे का. आणि एवढा वेगवेगळा सुबोध भावे तशा अर्थानं करेक्ट साकल्याने मिळणं बघायला नाही. आणि तीच तर मला असं वाटतं या फिल्मची गंमत ती आहे की मी परत तुला तेच म्हणलं की याच्यातले ऍक्टर खूप मागे आहेत, म्हणजे त्यांना आम्ही खिचगंटीत पण धरलेलं नाही, कारण ऍक्टर स्वार्थी असतो. बरोबर.
त्याला सतत स्वतःचा चेहरा स्वतःचं काम दिसणं आवश्यक असतं आणि मित्र असतो तो निस्वार्थी असतो. ही फिल्म मित्रांची आहे, ऍक्टरची नाही आहे. आणि मित्रांमध्ये स्वार्थ नसतो. मित्रांमध्ये एकमेकांना देणं जास्त असतं, एकमेकांना समजून घेणं जास्त असतं आणि एकमेकांबरोबर आनंद शेअर करणं असतं. तर ही फिल्म आहे ना, ही सगळी मित्रांची फिल्म आहे. ही कुठल्याच ऍक्टरची फिल्म आहे. आणि ती पॉझिटिव्हिटी तुला होपफुली फिल्ममध्ये दिसेल, बिकॉज एव्हरीबडी इज डुईंग दॅट. म्हणजे सुहासताई पण तेच करतात. हो, कारण मला ते पार्टी दे या गाण्यामध्येच ती गंमत ती दिसते. आणि ना ह्या दोघांची एवढे पिक्चर्स तू जास्त बघितले असतील, कुठल्याही हिरोईन बरोबरची केमिस्ट्री तू कम्पेअर कर आणि एकमेकांबरोबरची कर. दिस इज द बेस्ट केमिस्ट्री. बिलीव्ह मी, स्वप्नीलनी इतक्या फिल्म्स केल्या, सुबोधनी इतक्या फिल्म्स केल्या, पण ही केमिस्ट्री तुला कुठल्याच पेअरिंग बरोबर मिळणार नाही बघायला. त्यामुळे ही कबाब मी आमच्या हड्डी आहे जी या फिल्म मध्ये आलेली आहे. आणि आजपर्यंत आम्ही तेच म्हणतो कायम की आजपर्यंत माझ्या चित्रपटात मला हिरोईनची गरजच नसायची. बालगंधर्वमध्ये नव्हती, लोकमान्यमध्ये नव्हती आणि त्याला सतत हिरोईन लागायच्या. तर कुठेतरी त्याला एक वेगळं रिलेशन आहे, माझ्यासाठी तर आमच्या दोघांनाही ते सगळे लोक म्हणायचे की सुबोधला की काहीतरी वेगळं कर यार, काहीतरी वेगळं कर, तू सारखं बायोपिक आणि पिरियड ड्रामा. मला म्हणायचं काहीतरी वेगळं कर, काहीतरी वेगळं कर. आता आम्ही एवढं वेगळं केलेलं दोघांनी आता एवढं वेगळं केलं ना की बघा आता तो जो इन्सिक्युरिटीचा भाग असतो ना, तर तो मैत्रीमध्ये पण असतो रे. म्हणजे कशा अर्थ नाही की मला आठवतं मी लहानपणी आमच्या 1ली ते 4थीच्या ह्याच्यात आमचा खूप घट्ट ग्रुप होता आणि त्याच्यातला माझा एक अत्यंत ज्याच्यावर मी खूप प्रेम करायचो असं माझा खूप घट्ट मित्र होता. तर तो जर मला सोडून दुसऱ्या कोणाशी बोलायला लागला तर मला नाही आवडायचं. मला असं वाटायचं मी तुझा मित्र आहे ना, मग तू माझ्याकडे न लक्ष देत तर त्याच्याकडे का देतोस. तर ते बॉन्डिंग त्यांच्यामध्ये पण आहे. म्हणजे आणि मला असं वाटतं की म्हणजे जसं स्वप्नील म्हणतो की मैत्रीमध्ये अशा गोष्टी असतात ना की ज्या फक्त त्या दोघांच्या असतात. त्या त्यांच्या आईलाही माहिती नसतात, त्यांच्या बायकोलाही माहिती नसतात, पार्टनरलाही माहिती नसतात, कोणालाच माहिती नसतात. त्या फक्त त्यांच्यातल्या असतात. उदाहरणार्थ समजा ही त्याची बायको आहे आणि त्यांनी मला येऊन विचारलं की अरे तो आजकाल खूप झोपतो रे, उठत नाही. आणि समजा मी तिला सांगितलं की एक काम कर, त्याच्या कानाच्या पाठीमागून एक टिचकी मार. तर ह्या खूप बारीक गोष्ट आहे, पण ही फक्त मला माहिती आहे. तर ह्याच्यावर तिला असं वाटू शकतं की ह्याला कसं माहिती आहे आणि हे कसं माहिती कानाच्या मागे टिचकी मार, हे अदरवाईजचं पर्सनल हे ह्याला कसं माहिती. पण ह्या सगळ्यातला म्हणजे आता मल्हार या सिनेमात दिसणार आहे एक भावेंचा पुढचा प्रश्न, कशा अर्थानं तू या सगळ्याकडे पाहतोस. कारण अर्थात कानाही दुसऱ्या फिल्ममध्ये आहे. नाही, मल्हारचं कास्टिंग स्वप्नाताईचं आहे. कारण आमच्या दोघांचं लहानपण त्याच्यात होतं आणि ती लहान मुलं वाढत 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 आम्ही दोघं आलो असं ते आहे. त्यामुळे मल्हारचं कास्टिंग स्वप्नाताईचं आहे. मला निश्चितच खूप आनंद झाला कारण मल्हार त्याच्यात काम करतो. मला असं वाटतं की तो माझ्यापेक्षा अजिबात वेगळा वाटणार नाही. हाच पुढे मोठा होऊन मी झालो असं वाटू शकेल. आणि आमच्या कार्तिक जो प्रोड्युसर आहे त्याचा मुलगा विहान ज्यांनी स्वप्नीलचं बालपण केलंय आणि त्या दोघांमध्ये पण एक फार इंटरेस्टिंग मैत्रीचं नातं शूटिंगच्या दरम्यान निर्माण झालं होतं. आणि मल्हारला आणि कानाला मला माहिती आहे की ते मुळातच त्यांना कसलीच भीती वाटत नाही. कॅमेऱ्याची तर नाहीच नाही, त्यांना भीतीच वाटत, खरंच वाटत नाही त्या दोघांना कसलीच भीती नाही. त्यामुळे तो कॅमेऱ्यासमोर सुद्धा तसाच होता. आणि बिल्डिंग मध्ये खेळताना मला जाणवतं ना. आणि त्याने मला एक म्हणजे हे त्या वयात माझ्या अकलेत पण आलं नसतं कधी. पण मी जेव्हा त्याला पहिल्यांदा डबिंगच्या आधी मी फिल्म बघितली, खूप रॉ होती तेव्हा, आणि त्यावेळेला मी अख्खी फिल्म दाखवली मल्हारला. तर जरा विचार केला त्यांनी. मला म्हटलं बाबा, म्हटलं काय रे, माझं एवढं सगळं शूट केलं, एवढंच दाखवलं माझं सर ऍक्टर आहे. त्यामुळे त्याला तो जो दर्द आहे ना, म्हटलं यार फिल्म मध्ये दाखवलं तर यार मी दिसलो फिल्म मध्ये, असा आनंद असायचा. कारण मला फिल्मफेअर मध्ये ज्यावेळेला कानाचा फोटो जॉन बरोबर आला त्यावेळेला मला फार कौतुक वाटलेलं. आणि तू ज्यावेळेला दाखवत होतास ते बाबाच्या डोळ्यातलं जे कौतुक असतं ना ते मला त्याच्या डोळ्यात दिसत होतं रे. नाही, आणि ती चमक कानाच्या डोळ्यातली मला आवडली. आणि मला असं वाटतं की कानाला सुद्धा भीती नाही. मुळात त्याला ऍक्टिंग आवडत नाही. त्याला शूटिंगला केवळ मस्ती करायला मिळते म्हणून तो पिक्चरमध्ये काम केलं. त्याला अभिनयाची आवड, आता काहीतरी वेगळं करून असं काही नाही. आणि म्हणून तो खूप नैसर्गिक आहे. ज्या क्षणी त्याला जाणवेल ना त्या क्षणी तो खोटं काम करायला लागेल. आणि आता ते जेवढी त्याला मस्ती करायला मिळते तेवढी इनफ आहे. मला काही त्याला ऍक्टर म्हणून पुढे आणायचं वगैरे असं नाहीये. त्याला आवड नसेल तर त्यांनी करूही नाही. पण आता तो जे करतोय ते खूप नैसर्गिक आहे, खूप नॅचरल आहे. आणि मल्हारला बघताना मजा येईल, सगळ्यांना प्रेक्षकांनाही मजा येईल आणि मला तर येतेच त्याला बघताना काय मजा. आत्ताच्या या स्पेसमध्ये ना फुगे खरंच खूप वेगळा आहे. म्हणजे यांच्या बोलण्यावरून किंवा तुमच्या सांगण्यावरून मला जाणवतंय. पण आत्ताच्या घडीला मराठी प्रेक्षकांच्या अजेंड्यावर तो असावा
असं तुम्हाला का वाटतं? मला प्रामाणिकपणे असं वाटतं की सामाजिक जबाबदारी, सामाजिक भान असं प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत विचारण्यात येतं की या चित्रपटातनं तुम्ही समाजाला काय देताय. तर मला असं वाटलं की सगळ्यात मोठी सामाजिक जबाबदारी पेलणारा हा चित्रपट आहे, कारण ह्याच्यातनं एक गोष्ट अशी आम्ही समाजाला देतोय जे समाज करायचं विसरलाय. आत्ता एकमेकांवरचे आरोप, एकमेकांवरच्या मारामाऱ्या, सातत्याने एकमेकांवरती कुठल्या तरी गोष्टीवरनं उडणारी राळ, या सगळ्याच्या पलीकडे आपण माणूस आहोत आणि आपल्याला निर्भेळपणे एकमेकांबरोबर आनंद शेअर करण्याची गरज आहे. तो आनंदच आपण विसरलो. तर ह्या चित्रपटाचा सगळ्यात मोठा USP हा लोकांना त्यांचा आनंद परत देईल. क्या बात आहे. निश्चित मला खूप म्हणजे महत्वाचा वाटतोय, कारण आत्ताच्या घडीला आपण तशा अर्थानं खूपदा प्रत्येकाने स्वतःला जरी विचारलं की आपण कधी हसलोय लास्ट तर तो विचार करण्याजोगा प्रश्न असं वाटतं. आणि म्हणून त्याचं नाव फुगे अशासाठी आहे. त्याला तू म्हणलास तसे अनेक त्याच्यात अर्थ आहेत, पण मेन अर्थ तोच आहे की फुगा ज्याच्या आयुष्यात आला त्याच्या आयुष्यात त्या फुग्यांनी आनंदाशिवाय दुसरं काहीच दिलं नाहीये. आजही आपण फुग्यांकडे बघितलं की असं होतं आपलं, असं नाही होतं आपल्याला फुग्याला बघून. त्यामुळे ह्या फुग्यांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात एक मोठ्याच्या मोठं स्माईल घेऊन लोक बाहेर पडतील याची खात्री आहे. मलाही वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीचं बॉन्डिंग शेअर करता त्या पद्धतीचं बॉन्डिंग पडद्याच्या पलीकडे येणारा ऑडियन्सही तुमचं असेल आणि ते कायमस्वरूपी राहील. या शुभेच्छा आहेत. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. आणि मला असं वाटतं की तुमच्या निखळ मैत्रीवर आणि तुमच्या प्रांजळपणावर महाराष्ट्राचा ऑडियन्स, एबीपी माझा एंटरटेनमेंटचा ऑडियन्स तितकंच निर्मळपणे प्रेम करेल आणि ते प्रेम अबाधित राहील. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि यासोबत ठणठणांच्या या खास एपिसोडमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी. बघत रहा ABP माझा.